अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। तुम्हाला गुरुचरित्राचं संकल्पयुक्त सेवा करण्यासाठी संक्षिप्त श्री गुरुचरित्र हा ग्रंथ खूप प्रभावी ग्रंथ आहे। तुमच्या घरामध्ये अडचणी, दुःख, कटकटी, घर घेण्यासाठी, कर्जमुक्त होण्यासाठी अशा बऱ्याच अडचणींसाठी सगळ्यात प्रभावी ग्रंथ असेल तो म्हणजेच संक्षिप्त श्री गुरुचरित्र। हा ग्रंथ ज्यांच्याही आयुष्यात असेल त्यांचं आयुष्य बदलून गेलेलं आहे। गुरुचरित्र हा 5वा वेद मानला जातो आणि ज्यांच्याही आयुष्यात असेल त्यांचं आयुष्य सोन्यासारखं झालं असेल। ह्या ग्रंथामध्ये 1 ते 7 अध्याय आहेत आणि हा अर्ध्या तासात वाचला जातो। ज्यांचं धावपळीचं जीवन, घरामध्ये लहान बाळ असतील, वाचायला वेळ भेटत नसेल, गुरुचरित्राचं पठण करायला त्यांना वेळ भेटत नसेल तर सगळ्यात प्रभावी संक्षिप्त गुरुचरित्र हा ग्रंथ खूप छोटा ग्रंथ आहे आणि आपल्याला गुरुचरित्रासारखं फळ भेटत असतं। म्हणून तुमच्या संकल्पयुक्त सेवा आणि हा ग्रंथ खूप प्रभावी ग्रंथ असल्यामुळे तुम्ही नक्कीच आवर्जून या ग्रंथाचं नक्कीच पठण करा। महाराजांची सेवा करत असताना मनात आपण कोणतेही ग्रंथ वाचले तरीही आपल्याला तितकंच फळ भेटत असतं। त्याहून 5वा वेद असल्यामुळे संक्षिप्त गुरुचरित्र आपल्याला वाचण्यात सोपं जातं आणि मोठं गुरुचरित्र तुमच्या घरात तुम्ही जॉब करत असणार, लहान मुलं आहेत, आपल्याला वाचण्यासाठी वेळ भेटत नाही, म्हणून खूप इच्छा असतानाही आपण गुरुचरित्र करू शकत नाही। त्या सर्वांसाठी संक्षिप्त श्री गुरुचरित्र खूप महत्त्वाचा ग्रंथ आहे, म्हणून हा ग्रंथ तुम्ही नक्कीच आवर्जून पठण करा। जेव्हा महाराजांची सेवा करतो तेव्हा आपल्याला नक्कीच छोटे मोठे अनुभव येत असतात। तुम्हाला कोणते अनुभव आलेले आहेत तुम्ही नक्कीच शेअर करा आणि कमेंट्स नक्कीच करा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला। तर चला हा संक्षिप्त गुरुचरित्र म्हणजे पठण केल्याने आपल्याला कोणते नियम पाळायचे आहेत आणि याची सुरुवात कशी करायची आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। श्रीपाद श्रीवल्लभ दत्तात्रेय संप्रदायल आद्य जगद्गुरु साक्षात दत्तावतारी युगपुरुष श्रीपद स्वामी श्री नृसिंहसरस्वती यांच्या अलौकिक जीवन कार्यांचा, त्यांच्या दैवी प्रगतीचा विविध दाखले व त्याविषयी प्रत्यंतर आणि त्यांच्या तमाम भक्त समाजाला आलेल्या अनुभूती ह्या सर्वांचे सार म्हणजे प्रस्तुतीचा संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथ होय। त्रैलोकी त्रिमूर्ती दत्तात्रयांनी विविध 24 गुरु करून वंदनीय गुरूंच्या लौकिकात खरे तर खूपच मौल्यवान भर घातली। कलियुगात मनोच्छित वर मिळवायचा असेल आणि परमार्थाचा कास धरून भावसागर तरून द्यायचे असेल तर गुरुला समर्पित होणे हाच एकमेव मोक्षप्राप्तीचा मार्ग आहे। प्रस्तुतीच्या ग्रंथामध्ये श्री गुरु दत्तात्रयाने दाखवलेल्या प्रसंगानुरूप अलौकिक तितक्याच अद्भुत दृष्टांत समावेश आहे। तसेच सारभूत दृष्ट अनिष्ट फलप्राप्ती संदर्भासह तपशिलावर उल्लेख देण्यात आला आहे। श्रीपाद श्रीवल्लभ दत्तभक्तांनी सदर ग्रंथाचे पठण करून त्यांचा स्वतः अनुभव घ्यावा हे उत्तम। ज्या भक्तांना आपल्या सांसारिक कामांपूर्तीसाठी आपल्या इष्टमन सध्यावर्थ शुद्ध चिंताने संक्षिप्त श्री गुरुचरित्र ह्या ग्रंथाची 11 आवर्तने करावीत, म्हणजे 11 वेळा ग्रंथ संपूर्ण वाचावा। साधकाला 20 ते 30 मिनिटे सलग वेळ लागेल। त्याने सकाळी स्नान झाल्यावर किंवा सायंकाळी हातपाय धुवून देवासमोर धूपदीप लावून रोज 1 वेळा संपूर्ण ग्रंथ वाचावा। असे वाचन केले म्हणजे 11 दिवसात 11 पारायणे होतील। 11व्या दिवशी पारणे करावे। महानैवेद्य आरत्या करून भोजनास सावंश ब्राह्मण सांगून सांगता करावी। महानैवेद्य शक्यतो घेवड्याची भाजी असावी। कार्यसिद्धीसाठी ह्या पुस्तक रूपी स्वामींच्या ह्या ग्रंथाच्या 11, 21, 51 प्रती द्याव्यात। शुभ भवतु। जय जय दत्तात्रेय अवधूता, जय जय दत्तात्रेय अवधूता, जय जय दत्तात्रेय भगवंता, प्रसन्न व्हावे तू आता। तर हा ग्रंथाचे आता आपण नियम जाणून घेऊया। हा ग्रंथ स्त्रियांनी वाचण्यास काहीच हरकत नाही आहे। वाचन हे नेहमी एका लयीत शांत व सुस्पष्ट असावे। उरकण्याच्या दृष्टीने उच्चारणभ्रष्टता होऊ नये। वाचण्यासाठी नेहमी पूर्वभिमुखी किंवा उत्तरभिमुखी बसावे। वाचण्यासाठी एक ठराविक वेळ असावी। श्री दत्तात्रयांची मूर्ती किंवा प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यात सुपारी ठेवावी व दत्तात्रयांना आवाहन करावे। वाचन
सुविभूतपणाने करावे. सप्ताह केवळ सात्विक आहार शाकाहार घ्यावे. झोपताना डाव्या कुशीवर झोपावे. म्हणजे संकल्पपूर्वीच्या दृष्टीने संदेश ऐकून येतात असा श्रद्धेय अनुष्ठान करणाऱ्यांचा अनुभव आहे. वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्यांशी बोलू नये. कार्यसिद्धीसाठी हा ग्रंथ रूपी स्वामींच्या ह्या ग्रंथाच्या 11, 21, 51 प्रती वाटाव्यात. म्हणजेच आपल्याला यांचं संकल्पयुक्त 11 गुरुवार 11 दिवसांचा संकल्प सेवा करायच्या आहेत. आणि हा खरंच खूप प्रभावी नक्कीच ग्रंथ आहे. संक्षिप्त गुरुचरित्र ज्यांच्याही घरात असेल त्यांचं आयुष्य बदलून गेलेलं आहे. म्हणून तुम्ही हा ग्रंथ नक्कीच वाचा आणि तुमचं अनुभव नक्कीच बघा. 11 दिवस आपल्याला हे संक्षिप्त गुरुचरित्रांचं संकल्पयुक्त पारायण करायचं आहे. तुम्ही 21 दिवस करू शकतात, 51 दिवस करू शकतात. ज्या दिवशी आपल्याला उद्यापन करायचं असेल तर त्या दिवशी तुम्ही घेवड्याच्या शेंगांची भाजी करून महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे. सकाळ संध्याकाळ आपल्याला रोज आरती करायची आहे. महाराजांची माळ जप करायचा आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सेवा चालू करत असताना ह्या गोष्टी करायच्या आहेत. महाराजांची सेवा करण्यात कधीही वाया जात नाही. हा ग्रंथ खरंच खूप प्रभावी ग्रंथ आहे. म्हणून हा ग्रंथ तुम्ही नक्कीच वाचा आणि नक्कीच तुम्हाला अनुभव येतील. महाराज नेहमी म्हणायचे, महाराजांचं गुरुचरित्राच्या याच्यामध्ये नेहमी लिहिलेलं आहे की ज्यावेळेस आपल्यावरती देव नाराज होतात ना त्यावेळेस आपल्याला गुरु वाचवत असतो. पण आपल्यावरच जर गुरु नाराज झाले तर आपल्याला देवही वाचू शकत नाही. म्हणून गुरूंची सेवा तितकी खूप महत्त्वाची आहे. म्हणून हा ग्रंथ तुम्ही नक्कीच वाचू शकतात आणि महाराजांची सेवा नक्कीच करू शकतात. तुम्हाला जर अनुभव आलेले असतील महाराजांचे तर नक्कीच तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. आणि तुम्हाला काही अडचण दुःख असतील तर तेही सांगा. म्हणजे जेव्हा आपण कोणासोबत आपले दुःख सांगत असतो, शेअर करत असतो तर आपलं बरंच मन हलकं होत असतं. म्हणून तुम्ही नक्कीच आवर्जून कमेंट्समध्ये तुमचे अनुभव शेअर करा आणि तुम्ही कोणत्या कोणत्या सेवा करतात तेही सांगा. आणि तुम्हाला कोणती सेवा केल्याने काय फळ भेटतं हे बी तुम्हाला मी नक्की शेअर करेल. तर व्हिडिओला इथंच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. तुम्ही नक्कीच सेवा करा. महाराज नक्कीच अनुभव देतील आणि नक्कीच प्रचिती देतील. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.